कधीकधी प्रेमाच्या नावाखाली लपलेली हिंसा इतकी भयानक असते की ती आपल्या मनात खोलवर भीती पेरते। आज मी तुम्हाला अशाच एका प्रेमाची कहाणी सांगणार आहे ज्याचा शेवट झाला एका भयानक हत्येसोबत। ही कहाणी आहे माथेरानच्या एका लॉजमध्ये घडलेल्या गुन्ह्याची, जिथे एका तरुणीच्या जीवनाचा शेवट झाला तिच्याच पतीच्या हातांनी। ही कहाणी आहे प्रेम, शंका, हिंसा आणि न्यायाची। चला तर मग सुरुवात करूया। ही कहाणी सुरू होते पनवेल, नवी मुंबईमधून। रामपाल, एक इंजिनियर, आणि त्याची पत्नी पूनम पाल, एक नर्स, यांच्या लग्नाला फक्त 6 महिनेच झाले होते। पण या लग्नात प्रेमापेक्षा शंकांचा वावर जास्त होता। रामला त्याच्या पत्नीवर विश्वास नव्हता। त्याला वाटत होतं की पूनमच कोणाशी तरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे। ही शंका त्याच्या मनात इतकी खोलवर रुजली होती की त्याने एक भयानक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। डिसेंबर 2021 चा महिना होता। 10 डिसेंबरला राम आणि पूनम माथेरानला सहलीसाठी गेले। माथेरान हे छोटेसे हिल स्टेशन आहे जिथे शांतता आणि सौंदर्य एकत्र येतं। पण या जोडप्याच्या बाबतीत ते सौंदर्य एका भयानक हत्येमध्ये बदलणार होतं। त्यांनी एका लॉजमध्ये चेक इन केलं। लॉजच्या मालकाने त्यांच्या ओळखपत्राची कॉपी घेतली नव्हती, ज्यामुळे नंतर पोलिसांना त्यांची ओळख पटवणं अवघड झालं। त्या रात्री काय झालं हे कोणालाच माहीत नव्हतं, पण सकाळी लॉजच्या मालकाला एक भीषण दृश्य पाहायला मिळालं। 12 डिसेंबर 2021 ची सकाळी लॉजचा मालक केतन रमाने त्याच्या गेस्टला चेक आउट करण्यासाठी विचारणार होता। पण जेव्हा त्याने खोलीत प्रवेश केला तेव्हा ती रिकामी होती। रूमच चेक करत ते बाथरूममध्ये जातात आणि त्यांच्या डोळ्यांसमोर एक भयानक दृश्य उभं राहतं। एका तरुणीचं डोकं नसलेलं शरीर रक्ताच्या डबक्यात पडलेलं। तो घाबरलो आणि ताबडतोब माथेरान पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी ताबडतोब केसची तपासणी सुरू केली। लॉजमध्ये कोणीही ओळखपत्र दिलेलं नव्हतं, त्यामुळे मृत महिला आणि तिच्या पतीची ओळख पटवणं कठीण होतं। पण तपासादरम्यान पोलिसांना एक चांगला पुरावा मिळाला। लॉजच्या जवळच पूनमची पास सापडली, ज्यात एक प्रिस्क्रिप्शन होती। ही प्रिस्क्रिप्शन गोरेगावच्या एका क्लिनिकची होती जिथे पूनमचे पालक राहत होते। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 माणसांचे मुखवटे घातलेले चेहरे दिसत होते। पोलिसांनी प्रिस्क्रिप्शन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पूनमची ओळख पटवली। नंतर त्यांनी रामला त्याच्या खंडा कॉलनीच्या घरातून अटक केली आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली। रामच्या कबुलीजबाबानुसार त्याने पूनमला लॉजच्या बाथरूममध्ये ठार मारलं आणि नंतर तिचं डोकं कापून व्हॅलीमध्ये फेकून दिलं। पोलिसांनी त्याच्या घरातून तलवार जप्त केली, ज्याचा वापर हत्येसाठी झाला होता। रामच्या म्हणण्यानुसार त्याला पूनमवर विश्वास नव्हता आणि त्याच्या शंकांमुळेच त्याने ही भीषण गुन्हा केला। पोलिसांनी 5 टीम्सची मदत घेऊन व्हॅलीमध्ये पूनमच्या डोक्याचा शोध सुरू केला। हा भाग होता सगळ्यात भीषण। डोक्याचा शोध लागणं हे केस सोडवण्यासाठी महत्त्वाचं होतं, पण ते सापडलं नाही, ज्यामुळे केसची तपासणी अधिक अवघड झाली। रामला अटक करून त्याविरुद्ध खटला भरण्यात आला। ही कहाणी होती एका तरुणीच्या जीवनाची, जिचा शेवट झाला तिच्या पतीच्या हातांनी। प्रेमाच्या नावाखाली लपलेली हिंसा ही सगळ्यात भयानक असते। पूनमच्या कहाणीतून आपण हे शिकू शकतो की शंका आणि विश्वासातील तुटणूक किती भयानक परिणाम घडवू शकते। आशा करूया की अशा कहाण्या भविष्यात पुन्हा घडणार नाहीत।